जय शिवराय मित्रांनो, तर मित्रांनो आता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपले जे काही कॅपकट असणार आहे त्यामध्ये तुमचे फोटो आणि जे काही ऑडिओ वगैरे मी दिलेला असणार आहे त्याला तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। व्हिडिओ आणि फोटोला इम्पोर्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, ज्या प्रकारे मी बीट मार्क सांगणार आहे त्या प्रकारे बीट मार्क तुम्हाला मार्क करायचे आहे। तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता कुठे आहे, आपली जी काही इथे तुम्हाला ऑडिओवरती लगेच कळेलच। तर मित्रांनो आपली जी काही पहिली आहे ती 0 आणि 1च्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे। नंतरची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो बघू शकता कुठे आहे, 1 सेकंदाचे जे काही 1 आहे बरोबर त्या 1 पाशी आहे, त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती 1 आणि 2 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे बरोबर त्या डॉट पाशी आहे। नंतरची जी काही बीट आहे ती 2 सेकंदाची जे काही पहिली 0 आहे ते 0च्या थोडंसं मागे आहे। नंतरची जी काही बीट आहे ती 2 सेकंदाच्या पुढं, त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती मित्रांनो 2 आणि 3 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे। त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती 3 सेकंदवरची आहे, जी काही आपली फायनल बीट आहे ती 4 सेकंदात जे काही 0 आहे त्या 0 पाशी आहे। तर मित्रांनो प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचा आहे। बीटला मार्क म्हणजे आपली जी काही लास्टची बीट असणार आहे तिथेपर्यंत तुम्हाला फोटो ठेवायचा आहे आणि इथून पुढे हा जो काही व्हिडिओ दिला आहे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओला आणि फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो जो काही आपला पहिला फोटो असणार आहे त्याला तुम्हाला इफेक्ट द्यायचा नाही, त्याच्या पुढचा जो काही फोटो याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून। आता मित्रांनो ॲनिमेशन लोड झाल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे, तिथनं तुम्हाला पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे, पुढच्या फोटोला पेंडुलम 2, नंतर पेंडुलम 1 आणि नंतर पेंडुलम 2, नंतर त्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला इन ॲनिमेशनवरती क्लिक करून रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे। नंतरचा मित्रांनो जो काही त्या पुढचा फोटो आहे त्याला रॉक हॉरिझॉन्टलीचं इफेक्ट द्यायचा आहे आणि मित्रांनो ड्युरेशन तुम्ही दोन्हीचे पण फुल ठेवायचे आहे। लास्टचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो कॉम्बोच्या कॅटेगरीवरती क्लिक केल्यानंतर आता मी कॉम्बोवरती क्लिक करतो। कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप राईट नावाचा इफेक्ट द्यायचा आहे, ॲनिमेशन आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो जो काही पुढचा फोटो याला तुम्हाला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन द्यायची गरज नाही, कारण यामध्ये सगळे इफेक्ट वगैरे ॲड करूनच मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे। आता मित्रांनो फक्त तुम्हाला सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल, तर हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट द्यायचा आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो बॅक यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर जी PNG मी तुम्हाला दिल्या या PNGला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। PNGला सिलेक्ट केल्यानंतर PNGला ॲड करायचं आहे। PNGला ॲड केल्यानंतर ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला आपल्या व्हिडिओपर्यंत सेट करायची आहे। नंतर या PNGला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि आउट ॲनिमेशनची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला फेड आउट नावाचं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे। फेड आउटचं ॲनिमेशन दिल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता एकदम क्लोजिंग जबरदस्त होते। तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे। आता सिम्पलीवरती तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।